मी संध्या देशमुख. 39 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून मी एका प्राथमिक शाळेतील सर्व्हिस केलेली आहे. गेली 10 ते 15 वर्ष गुडघ्याच्या दुखण्यामुळे नी रिप्लेसमेंटचा सल्ला मला बऱ्याच ऑर्थोपेडिकने दिलेला होता. पण अशा वेळी आपण काय करायचं? नी रिप्लेसमेंट करायची का? कारण गेली 27 वर्ष मला शुगर आहे. त्यामुळे घरातल्या सर्वांचंही मत असं होतं की नी रिप्लेसमेंटपेक्षाही आपण फिजिओथेरपी किंवा इतर कुठल्या तरी अशा पॅथीने आपल्याला हे वाचवता येईल किंवा आहे तसं आपल्याला अगदी सुखर जीवन जगता येईल असं आपण पाहूया. मला माझ्या एका जवळच्या शिक्षिकेकडून नेचर हिलचा पत्ता मिळाला. माझे मिस्टर आणि माझ्या मुलाने एक 15 दिवसामध्येच मला इथं दाखवून लगेचच इथल्या ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला. मी 1 तारखेला इथं जॉईन झाले. 2 तारखेपासून ट्रीटमेंट सुरू झाल्या. मड थेरपी म्हणजे ओल्या चिखलाचे पोटावर आणि डोक्यावर कपाळावर पट्ट्या, त्याच्यानंतर पूर्ण गरम अशी माती माझ्या मांडीपासून गुडघ्याला लावली गेली. या दोन्ही थेरपी मला तशा नवीन होत्या पण खूप आवडल्या. त्यानंतर हिप बाथ आणि फूट बाथ या दोन्हीमध्ये गरम पाण्यामुळे आपल्या तिथल्या पेशी कशा पद्धतीनं चेतनामय होतात आणि खरोखरच त्याचा किती चांगला उपयोग होतो हे लक्षात आलं. त्याबरोबरच इथल्या एका लपेट म्हणून जी थेरपी आहे तीही खूप छान आहे. एकाच वेळेला कपाळावरती, गळ्याला आणि पोटाला, तसेच माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे गुडघ्यांना असा ओली पूर्ण पट्टी, पांढरी पट्टी गुंडाळायची आणि त्याच्यावर साधारण अशी उबदार अशी लोकरीसारखी पट्टी त्याच्यावर गुंडाळून तीही थेरपी खूप छान आहे. लक्षात आलं की प्रत्येक थेरपीमध्ये काही ना काहीतरी आपल्या शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने ऊर्जा मिळते आणि त्याबरोबरच या ऊर्जेचा उपयोग शरीरातील प्रत्येक अवयवाला होतो. त्यानंतर 3 दिवस, 3रा, 4था आणि 5वा दिवस आम्हाला पूर्ण ज्यूसवरती ठेवण्यात आलं. मला तशी थोडीफार ज्यूसची सवय असल्यामुळे मला काही इतका त्रास झालाच नाही त्याचा. आवडीनं मी तो ज्यूस घेतला. आणि दुसरा भाग असा आहे की आपण कोणतीही थेरपी करू, त्या थेरपीमध्ये आपण जीव ओतून मनापासून जर काम केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात हे लक्षात आलं. अनायासे शुगरबरोबरच वजन कमी करण्याचा हा पर्याय जो आहे तोही या नेचर हिलमधला खूप आवडला. त्यामुळे वजनावरती फरक पडला. लक्षात आलं की खूप वेळा मुद्दाम नव्हे पण जिभेचे चोचले म्हणून आपण काही खाण्यापिण्याच्या ज्या आपल्या सवयी मोडत नाही त्या थोड्याशा सोडल्या पाहिजेत आणि निदान या वयामध्ये तरी आम्ही या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या पद्धतीने जपल्या पाहिजेत हे मनापासून इथं लक्षात आलं. इथे असणारा सर्व स्टाफ हा तर खूप मनापासून काम करतोच. विशेषतः मॅडमनी स्वतः सेवा करण्याचा जो संकल्प केलेला आहे तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. आणि इतर गोष्टींच्या इतर पॅथींचे जे मी काही भरपूर अनुभव घेतलेले आहेत त्या पद्धतीने माझ्या खूप वेळा लक्षात आलं की खरोखरच त्या सेवा नुसतं बोलत नाही आहेत तर खरोखरच सेवा या वृत्तीने त्या करत आहेत. प्रत्येक आलेल्या पेशंटसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. प्रत्येक पेशंटसाठी त्या मनापासून करत आहेत. दुसरा भाग अतिशय सगळ्यात मला इथला आवडला म्हणजे प्रत्येक इथली व्यक्ती मॅडम स्वतः त्याचा आदर्श आहेत. पण असा आदर्श असून सुद्धा किती लोक काम करतात हे मी माझ्या प्रशासनात अनुभवलेलं आहे. त्यामुळे इथे मला अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट अशी आहे की प्रत्येकजण मॅडमना खूपच असं मानतं आहे आणि त्यामुळे मनापासून काम करतायत. कितीही काम पडू देत, कुठलंही काम करायला लागू देत, ते सगळे आनंदानं करतायत. ही खरोखरच इथली खूप गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. कारण खूप वेळा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक थेरपीला किंवा प्रत्येक ॲलोपॅथीला सुद्धा जेव्हा काम केलं त्यावेळेला जरी प्रत्यक्ष स्वतः जी
देणारी व्यक्ती असते ती व्यक्ती दुसऱ्यांच्या माध्यमातून, कारण ती स्वतः एकटं काही सगळं करू शकत नाही, तर ती देते ज्यांच्या माध्यमातून ते लोकसुद्धा देणारे फार व्यवस्थित लागतात, लक्ष देणारे लागतात, मनापासून काम करणारे लागतात. जी सेवावृत्ती मॅडमनी जोपासली आहे ती इतरांनीही जोपासली आहे, हे इथलं खरोखरच अतिशय मोठं म्हणजे यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर्व लोकांनी या नॅचरोपॅथीमध्ये खरोखरच मनापासून भाग घ्यावा. मी परवाच मॅडमना असं म्हटलं की या पॅथीकडे का लोक वळले नाही आहेत आणि का लोक करत नाही आहेत, हे खरोखरच विचार करण्यासारखं आहे की तात्पुरती एक गोळी घेतली आणि वेदना थांबवल्या, याच्यापेक्षा कायमच्या वेदना थांबण्यासाठी या नॅचरोपॅथीचा नक्कीच चांगला उपयोग होणार आहे. आणि या उपयोगामुळे मी तरी म्हणजे मला ठरवलेलं आहे की पूर्ण माझा जो म्हणजे नी रिप्लेसमेंटचा जो आहे तो माझ्या डोक्यातनं मी काढूनच टाकला इथं आल्यानंतर. त्यामुळे असं ठरवलं आहे की पूर्णपणे आपल्याला चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने मी मुलांच्या बरोबर उड्या मारून सगळी गाणी गोष्टी शिकवत होते, करत होते, तेही मला थोड्या पद्धतीनं माझ्या नातीबरोबर करता आलं पाहिजे, असा मी नक्की विचार केलेला आहे. सकाळी उठल्यापासून 5 वाजता उठणं हे मला काही नवीन नव्हतं, पण मनापासून उठून म्हणजे कुरकुर करत उठावं लागलं नाही. इच्छा होती, मनामध्ये खूप आनंद होता. सकाळचा जो योगाचा सेक्शन आहे ते तर मला खूपच आवडलं. या योगाच्या सेक्शनमधून जे काही शिकले आहे ते जर पूर्णपणे केलं तर नक्कीच प्रत्येक व्यक्तीला त्याचा चांगला उपयोग होणार आहे. तेवढा जरी केला आणि ते जर शिकलो आपण तरीसुद्धा चालणार आहे. आणि सगळ्यात मोठा उपयोग इथे येऊन होणार आहे तो श्वासावर काम करणं, म्हणजे श्वासाकडे ध्यान देणं. इतके दिवस श्वास घेत होतो, सोडत होतो, मला पूर्वीही ते लक्षात आलेलं होतं की श्वासाच्या पद्धतीप्रमाणे, पण तरीसुद्धा त्याचं गांभीर्य मात्र मला आज इथं आल्यानंतर फार जाणीवपूर्वक लक्षात आलं. त्यामुळे श्वासाकडे लक्ष देऊन करणं म्हणजे मला आत्ता आठवतं अजूनसुद्धा की माझा गुडघा वर उचलता येत नव्हता, पण मी श्वासाच्या आधारे जेव्हा तो उचलायचा प्रयत्न केला त्यावेळेला तो जास्तीत जास्त वरती येत होता. फक्त कसं आहे की आपल्याला या सगळ्या क्रिया पूर्ण अनावधानानं करायच्या नाही आहेत, तर लक्ष देऊन त्या करायच्या आहेत. आणि या क्रिया करत असताना आपण जर पूर्ण श्वासावर लक्ष दिलं तर ते खूपच चांगलं होणार आहे. त्यानंतरची आमची ट्रीटमेंट होती की लिव्हर क्लिन्झिंगची. ती ट्रीटमेंट तर खूपच छान वाटली. सुरुवातीला असं वाटायचं की आता म्हणजे ती ट्रीटमेंट आमची संध्याकाळी 5 वाजता सुरू झाली. 5 वाजल्यापासून सकाळी जवळजवळ 10 वाजेपर्यंत त्या ट्रीटमेंटचे सगळे रस, सगळे जे काही नारळ पाणी वगैरे दिलं गेलं. असं वाटत होतं की जवळजवळ 40 वेळा मला तरी म्हणजे टॉयलेटला जावं लागलं. आणि त्याच्यामधून बऱ्या पद्धतीने जे लिव्हर क्लिन्झिंग होणं आवश्यक होतं ते झालं आहे असं मला तरी वाटतं, कारण मला खूप हलकं वाटलं. आणि तिथून पुढे कामाची उमेदही खूप चांगल्या पद्धतीने वाढली. आपल्याला येणार नाही असं नाही, तर आपण हे सगळंच करू शकतो हे अतिशय मनामध्ये बसलं. आणि जेव्हा असं मनामध्ये बसतं आणि मनामध्ये भावतं त्यावेळेला नक्कीच आपण ते खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो. याबरोबरच मसाज, त्याच्यानंतर इतरसुद्धा काही ज्या थेरपी आहेत की मला ज्या दिल्या गेल्या ॲक्युपंक्चरच्या, त्या ॲक्युपंक्चरच्या थेरपीबाबतसुद्धा की आपल्याला सुया टोचून घ्यायच्या म्हणजे दुखणार वगैरे असं खूप मनामध्ये असतं आणि इतरांनाही सगळ्यांना असतं. पण कुणीही त्याचा तसा बाऊ न करता आपण श्वास रोखून कुंभकमध्ये जर आपण त्या पद्धतीने सुया जर आपण टोचून घेतल्या तर चांगल्या पद्धतीने आपण ते ॲक्युपंक्चर पण आपलं सक्सेसफुल होऊ शकतं. सगळ्यात सक्सेसफुल जीवनाचे जे काही सार आहे ते या नॅचरोपॅथीमध्ये आहे आणि ते नॅचरोपॅथीमधून आपण सर्वांनी घ्यावं आणि मनापासून आपण यावं. कारण मला आठवतं माझं शेत असूनसुद्धा मी कधीही अनवाणी चालले नाही, पाय खाली ठेवला नाही, कारण डॉक्टरनी असंच सांगितलेलं असतं की पाय खाली टेकलात, काही लागलं पायाला, काही जखम झाली तर आम्ही काय करणार. पण धाडसाने मी पूर्ण चिखलामधून जवळजवळ 2-3 किलोमीटर चालले, रस्त्यावर चालले. मला काहीच तसं झालं नाही, उलट पाय उचलता येऊ लागला, भरभर चालता येऊ लागलं. मला हवं होतं त्या पद्धतीचं सगळंच इथे मिळालं. आणि त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की या थेरपीसाठी लोकांनी वळावं आणि निसर्गाच्या सान्निध्यात जे काही आपल्याला मिळणार आहे ते नक्कीच इतर कुठेही मिळणार नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा या नेचर हील
या संस्थेचं आणि स्वतः मॅडम मंगल सावळगी यांचं मी मनापासून आभार मानते आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेने मी यापुढेही याच प्रेरणेने हे काम करत राहीन. पुन्हा एकदा समाजामध्ये सेवा केलीच पाहिजे हे माझंच पहिल्यापासूनचं मत होतं, पण ते आणखी दृढ झालं. कुणीही त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या सेवेमध्ये मला इतरांचा कुणाचाही अडथळा येणार नाही ह्याची मला स्वतःला खात्री आहे, कारण मी स्वतः मनाने त्या बाबतीत खूप पक्की राहणार आहे आणि अशी धोरणं आपण स्वीकारल्यानंतर नक्कीच समाज खूप चांगला होईल. नुसतं बोलण्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष कृतीतून आपण ह्या गोष्टी काही करू शकू आणि केल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल आनंद मनामध्ये घेतला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासाने केलेली कोणतीही गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते आणि आपल्याला सर्वांना सुद्धा यशस्वीपणाने नेते.